नमस्कार. आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय 15वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आता आपण हरिपाठातले 2 अध्याय बघूया. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपदोनी करंटा नेने आदवय वाटा, रामकृष्णी पैठा कैसे निहोय. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. आता मध्ये भजन आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्ती नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासे विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. बोला पंढरीनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणाला मधुसूदना, वसुदेव सुता रुक्मिणी रमणा, तुझिया प्रसादे आम्हा सर्वांना भाग्य लाभले श्रावणाचे. तू केलेले निरूपण ऐकून तुष्ट झाले मन. आता पुढील तिथीचे प्रयोजन तेही करी परमेशा. ज्येष्ठातील कृष्ण पक्षात जी एकादशी तिथी येत, सांगून तिची कथा पवित्र विशद करावे महात्म्यही. श्रीकृष्ण म्हणाला धर्मा ऐक, सांगतो तुझला व्रत एक. कथा ओघात अलौकिक, कळेल महिमना पैसे. ज्येष्ठ कृष्ण एकादशी तिथी, योगिनी नामे प्रसिद्ध ती. हिच्या प्रभावे नष्ट होती महापातके भयंकर. ही कल्याणी मंगलकारक, योग ऐश्वर्य मुक्तिदायक. नौके समान होय तारक, या दुष्कर भवसागरी. हे नराधिपा तू येत तिथी श्रेष्ठता घे ध्यानात. स्वर्ग मृत्यू पाताळात असे सारभूतही. हिच्या विषयीची कथा पुरातन सांगतो तुझला देई ध्यान. हिच्या विषयीची कथा पुरातन सांगतो तुझला देई ध्यान. आत्मीयतेने घडता श्रवण, विलय पावती पातके. राजा अलका नगरीचा कुबेर धनपती देवांचा, नियम त्याचा नित्याचा शिवपूजन करीतसे. त्याच्या सेवेत माळी एक होता हेममाली नामक. शिवपूजेस्तो फुले सुरेख, तोची आणून देतसे. त्याची पत्नी विशालाक्षी होती सुडोल सुंदर अशी. कामपाश तोही तिजसी अपार प्रीती करीतसे. एकदा शिवपूजन समयी सुगंधी पुष्पे घेऊन काही हेममाली करुणे घाई. कुबेर सदनी चालला, परिपत्नीचे मुख पाहून मोहित झाले त्याचे मन. तई पुढील विचार टाकून निज सदनी प्रवेशला. मानस सरोवरातून आणलेली पुष्पे कुबेरानच दिदली. भारे समवेत त्यावेळी क्रीडा करीत राहिला. तिकडे तयाची वाट पाहत कुबेर बसला देवघरात. द्वितीय प्रहरी अत्यंत क्रुद्ध झाला अंतरी. विलंबाचे कळेना कारण, गेला पुरता वैतागून. मग म्हणाला ओरडून, शोधा लगेच त्या दुष्टा. दूतमंडळी निघून गेली, अल्पावधीत परत आली. म्हणाली मालक हेममाली घरीच आहे अद्याप. बहारेवर आसक्त होऊन प्रेमपाशी पडला गुंतून. निजे कर्तव्य विसरून सुख उपभोग घेतसे. ते वृत्त कानी पडले कुबेर महाराज खवळले. तुर्त बोलावून घेतले कामचुकार त्या माळ्यासी. फुले नेण्याची वेळ टळली, तेने मनी भीती दाटली. राजा सन्मुख त्यावेळी उभा नम्र लाचार. त्याते पाहून धनपतीला संताप अति अनावर झाला. उभय नयनी दाटला खदिरांगार भयंकर. मग क्रोधाने ओठ चावून मुखे दिदले शापवचन. हे पाप्या तू दुष्ट म्हणून केलीस अवहेलना देवाची. यास्तव श्वेतकुष्ठी होऊन पडशील वाईट स्थळी जाऊन. स्थानभ्रष्टते कारण होईल वियोग भारेचा. हे भीषण शापवचन आले प्रत्यया तक्षण.
माळिया देही कुष्ठ भरून पतन पावला घनवनी. नशिबी आली वनवन त्याचे मनी दुःख दारुण. मिळेना पाणी अथवा अन्न अति पीडित झाला. कुष्ठाकारण अपरिमित रात्रंदिवस होती कष्ट. परिशिवार्चन प्रभावे नष्ट झाली नच पूर्वस्मृती. असे निज कर्मफल भोगीत हिंडता असता अरण्यात. एके दिनी अवचित हिमालयी पातला. तव पूर्व सुकृता कारण रम्य ब्रह्मसभे समान. असा प्रशांत आश्रम पावन दृष्टीस पडला अवचित. ते सातकल्पे आयुष्यमान त्या मार्कंडेयाचे होते स्थान. त्यांचे दर्शन घ्यावे म्हणून प्रवेशाला त्या माझी. तेथ तपोनिष्ठा ते पाहून द्रोणाधरे केले वंदन. दैत्याची व्यथा जाणून दया आली मुनिवरा. परोपकार भावना प्रबळ बोलाविले आपल्या जवळ. आणि विचारणा सकळ केली हेममालीची. म्हणे असशी तू कोण आलास येथे कोठून. तव निंद्य स्थितीचे कारण तेही सांग मज लागे. आपुलकीने केली चौकशी त्याने आधार वाटला त्यासी. बुद्धिमान मार्कंडेयांसी सांगू लागला कर्मकथा. वदला यक्षराज कुबेराचा मी सेवक असेसाचा. हेममाली नावाचा करतो माळी कामासी. नित्यनेमेने धनपतीला शिवपूजेच्या समयाला. जाऊनी मानस सरोवराला फुले आणून देत असे. परी एके दिवशी कामासक्त होऊन रमलो निज सदनात. क्रीडा करता स्त्री समवेत नुरले भान काळाचे. पुष्पे देण्याची वेळ टळली कुबेर स्वारी रागावली. मज उद्देशून त्यावेळी शाप दिधला भयंकर. त्या कारणे भरले कुष्ठ झाले शरीर क्षतिग्रस्त. होऊन या स्थान भ्रष्ट पडलो घोर काननी. त्याच्या वचनानुसार मजला स्त्री वियोगही प्राप्त झाला. परी भाग्यवश योग आला आज आपुल्या भेटीचा. साधू संतांचे अंतःकरण असते निर्मळ दयापूर्ण. तरी मजसी दंड करून निवारा या दुःखाते. कळवळून केली विनंती अश्रू नयनी ओघळती. त्याची आर्तता जाणून चित्ती आली करुणा मुनिवरा. ते म्हणाले हेममाली तव वाणी सत्य बोलली. मम चेष्टा नाही केली निज अपराध लपवुनी. तुझ्या सरळपणाने येत संतोष वाटला मज प्रत. म्हणून सांगतो एक व्रत सिद्ध शुभकारक जे. तो ज्येष्ठ कृष्ण पक्षात करावे योगिनी एकादशी व्रत. त्या पुण्यप्रभावे निश्चित होशील कुष्ठ मुक्त तू. ऋषीवचन कानी पडले तेने मन सुखावले. कोंदाटले ते दुःख इसरले माळियाचे त्या समयी. कृतज्ञतेने हृदय भरले अगदी भावविभोर झाले. दृढ भावाने चरण वंदिले महामुनींचे ते दवा. मार्कंडेय उपदेशा प्राप्त त्यानुसार ज्येष्ठ मासात. केले योगिनी एकादशी व्रत यथा विधी श्रद्धेने. त्या प्रभावे अल्पावधीत गेले तयाचे कुष्ठ समस्त. देवासम दिव्यत्व प्राप्त देह अव्यंग जाहला. त्याची आणि पत्नीची पुनर्भेटही झाली साची. कालक्रमणा सुखाची करू लागले उभयता. हे युधिष्ठिरा धर्मश्रेष्ठा येथे पूर्ण ती कथा. तरी अधिक माहिती आता सहज भावे सांगतो. 88 सहस्त्र विप्रभोजन घालता पुण्यपर्वता समान. परितितकेच मिळते जाण फल योगिनी व्रताने. तीर्थी पाप प्रशमनी महापुण्य फलदायिनी. महती या परिश्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध तिन्ही लोकात. हे महात्म्य श्रवण पठनेसाचे फळ सहस्त्र गोदानाचे. दुरित श्रोत्या वक्त्याचे नष्ट होते हरिकृपे. इति श्री ब्रह्मवैवर्त पुराणे ज्येष्ठ कृष्ण एकादशा योगिनी नाम्न्यः महात्म संपूर्णम. श्रीकृष्णार्पणमस्तु. युधिष्ठिराने श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि म्हणाले, हे वसुदेवाच्या सुता मुला नंदना रुक्मिणीच्या प्रिया, तुझ्या प्रसादानं म्हणजे तुझ्यामुळं आम्हाला भाग्य लाभलं की या सगळ्या एकादशांचं महात्मा आत्तापर्यंत श्रवण करायला मिळालं. तू केलेलं जे निरूपण आहे ते ऐकून मन तुष्ट झालं, आनंदी झालं. तरी आता पुढील ज्येष्ठ कृष्ण पक्षामध्ये जी एकादशी तिथी येते तिची काय पवित्र कथा आहे ती तू आम्हाला सांग. मग कृष्ण म्हणाला, धर्मा ऐक, तुला एक व्रत आता सांगतो. कथा ओघात आता सांगता सांगता हे आलेलं आहे त्याचं महात्म्य तुला आपोआप समजेल. ज्येष्ठ कृष्ण एकादशी हिलाच योगिनी एकादशी म्हटलेलं जातं. म्हणजे नावावरूनच ह्यांचं प्रत्येक गोष्टीचं महात्म्य कळतं की योगिनी म्हणजे विरक्ती वृत्ती निर्माण होणे,
संसारातून काही गोष्टीचं म्हणजे विरक्त विरक्त येणे, हिच्या प्रभावे नष्ट होती महापातके भयंकर. अतिशय अशी महापातकं असतात, ती नष्ट होतात. ही कल्याणकारी आहे, मंगलकारक आहे. हिच्यामुळं भोग मिळतं, ऐश्वर मिळतं, मुक्ती मिळते आणि तुमचा भवसागर तरण्यासाठी एखाद्या नौकेप्रमाणे ती तुम्हाला तारून नेते. तर अशी ही जी आहे, तर हे राजा तू ही आता इथं तिथीची श्रेष्ठता लक्षात घे. ही तिथी स्वर्ग मृत्यू पाताळ अशी सगळीकडे सारभूत आहे, सगळीकडे चालते. तर हिच्याविषयी पुरातन एक कथा आहे, ती लक्ष देऊन तू आता ऐक. मग राजा अलकानगरीचा राजा कोण? कुबेर. कुबेर हा रावणाचा धाकटा भाऊ. रावणाने लंकेतनं त्याला हाकलून लावलं, तेव्हा त्याने ॲक्च्युअली तिकडे अलकानगरी उभारली आणि ती कुबेर नगरी. तो देवांचा खजिनदार ना, त्याकडे सगळं खजिना असे. मग त्याचं तो शिवभक्त होता. शिवपूजन करायचा कायम, शिवाचं पूजन. तर त्याची बाग होती सुंदर. त्याच्या सेवेमध्ये एक माळी होता हेममाली नावाचा. आता तो माळी काय करायचा, तर शंकराच्या पूजेसाठी रोज त्याला मानस सरोवराला जाऊन फुलं आणून द्यायचा. तर मानस सरोवराची प्रदक्षिणा दर्शन आमचं झालंय सुदैवाने आमच्या. पण तेव्हा तर तिथे काही नाही दिसलं, फक्त सरोवर दिसलं आणि हंस मात्र दिसले. बाकी फुलं बिलं असतील तर कुठे आत असतील माहीत नाही, पण तिथे तर काही नव्हती त्या थंडीमध्ये. पण ज्या ती पुराणात त्याचा उल्लेख आहे, तर ती निश्चित कुठतरी आतमध्ये असणार. आपल्यापेक्षा नक्की तेव्हा डोळे होते आणि तेव्हा काळ पण हा वेगळा होता. आता त्याची पत्नी, तिचं नाव विशालाक्षी. कुणाची? त्या हेममालीची. तर ती दिसायला सुंदर होती, सुडौल होती. दोघांचं एकमेकावर अतिशय प्रेम होतं. आता बऱ्याच वेळा ही गोष्ट प्रेमामध्ये आणि कामामध्येच झाली. आत्तापर्यंत ही तिसरी चौथी कथा आहे की जिथे वेळ काळ नाही आणि काहीतरी वेगळं त्यांच्या हातून घडतं आणि त्याची शिक्षा ही लोक भोगतात. आता एकदा शिवपूजनाची वेळ होती आणि तो सुगंधी पुष्प आणायसाठी बाहेर पडला आणि त्यात निघताना बायकोचा चेहरा दिसला त्याला. तो घाई करून निघाला होता, आधीच उशीर झालेला. आणि बायकोचा चेहरा दिसला तर मोहित झाला आणि पुन्हा ते फुलं आणायचा विचार टाकला. आपल्याच घरात परत गेला आणि बायकोबरोबर ती रतिक्रीडा करू लागला. आता मानस सरोवरातून पुष्प आणलेली कुबेराला मिळाली नाहीत. नाही, सुगंधी पुष्प तो मानस सरोवरी जाऊन घेऊन आला आणि आता घाई करून तो कुबेराला द्यायला चालला होता. तेवढ्यात पत्नीचा चेहरा दिसला आणि मग तो मोहित झाला तिच्यावरती. ती फुलं बिलं द्यायचं विसरला आणि आतमध्ये कामक्रीडा करीत राहिला. इकडं कुबेर त्याची वाट पाहत देवघरात थांबलेला आहे. दुसरा प्रहर आला तरी याचा विचार येण्याचा पत्ता नाही आहे. मग तो कुप्त झाला, म्हणजे एक प्रकारे असा चिडचिड करू लागला. पर उशिराचं कारण काय? आता रोज फुलं देणारा मनुष्य. काय झालं बाबा? वैतागला आणि मग म्हणला दूतांना पाठवलं, जा तो दुष्ट कुठं बसलाय त्याला घेऊन या. अल्पवधीत ते दूतमंडळी परत आली आणि म्हटली तो घरीच आहे अद्याप आणि त्याचं बायकोबरोबर ते चाललंय प्रेम, सगळं प्रेम पाशात गुंतून पडलाय आणि कर्तव्य आपलं विसरून गेलाय. सुख उपभोग चाललाय त्याचा. एक कानी वृत्त पडल्यावरती कुबेर महाराज खवळलेच, कारण त्या नगरीचा राजा होता कुबेर पण. आणि मग त्वरित त्याला बोलावणं पाठवलं. आता तो घाबरला, मनात भीती दाटली, कारण कामचुकारपणा आपल्या हातून झाला बाबा. फुलं नेण्याची वेळ टळून गेली. राजाच्या समोर उभा राहिला, नम्रपणे लाचारपणे खाली मान घालून उभा राहिला. त्याला बघून धनपतीला म्हणजेच कुबेराला अतिशय संताप अनावर झाला. उभ्या डोळ्यामध्ये लाल भडक झाले, रागाने अंगार दाटला. ओठबेट चावून तो शापवाणी त्याला दिली की हे पाप्या, तू तुझ्या कामात चुकारपणा केलाय. म्हणजे बघा, स्वर्ग पण काही सोपा नाही. तिकडं पण थोडीशी हलगर्जी झाली तर शिक्षा केवढी मोठी मिळत होती. तर म्हणे तू दुष्टा, जा म्हणे, आता तुला पांढरा कोड उठू दे. श्वेतकुष्ठ म्हणजे पांढरं कोड. आणि वाईट स्थळामध्ये जाऊन पड कुठं तरी. आणि लगेच झाला, शाप खरा झाला. तेव्हा त्या लोकांची शापवाणी लगेच खरी व्हायची, कारण तेवढं त्यांचं पुण्य होतं वेचलेलं. लगेच त्याचं अंग सगळं कुष्ठाने भरून गेलं आणि तो खाली एका अशा अरण्यामध्ये पडला. म्हणजे बायकोचा वियोग पण झाला ना. तुला तुझ्या पत्नीचा पण वियोग येईल म्हणे, वणवण करत फिरतो नशिबाला. बायको इकडे स्वर्गामध्ये राहिली अलका नगरीत आणि तो खाली येऊन पडला. तिथं काय अन्न मिळेना, पाणी मिळेना. तर तो काय राक्षस योनी पिशाची योनी नव्हता. ते लोक काय काही धरून मारून खात होते. पण याला मागची हे जाण होती त्याला. तो कसं होतं, शिवाला एवढे वर्ष फुलं देत होता, शिवाची हे करत होता तो पण आराधना. त्यामुळं त्याची मागची स्मृती काही गेली नव्हती. मग असं निजे कर्मफळ आपल्या नशिबाचं फळ भोगत भोगत कर्माचं तो अरण्यात फिरत होता. काय मिळेल ते खात होता. एके दिवशी अचानक हिमालयाला पातला.
हिमालयाला आला तर त्याचं पूर्व सुकृत त्या प्रत्येकाचं स्वर्गात असल्यामुळं काहीतरी पूर्वपुण्याई अजून शिल्लक होती. त्यामुळे त्यानं एखाद्या ब्रह्मसभेसारखं असा सुंदर आश्रम बघितला लांबून आणि त्या आश्रमात वरती चढून गेला. तर 7 कल्प आयुष्य म्हणजे कल्प म्हणजे काय? ही जी 4 युग आहेत आपली, ती 4 युग जेव्हा हजार हजार वेळा जातील तेव्हा एक कल्प होतो. आणि अशी 7 कल्प आयुष्य असणारे ते मार्कंडेय ऋषी होते आणि त्यांचा तो आश्रम होता. त्यांचं दर्शन घेतलं त्यानं दुरून. मग गेला तिथं त्या तपोनिधी आदरणीय ऋषीला पाहून नमस्कार केला आणि त्याची व्यथा जाणून मुनींना पण त्याची दया आली. आपल्या जवळ बोलावलं, लांबनच नमस्कार केला, कुष्ठ होतं ना अंगाला. आणि म्हणले, बाबा काय झालं, कुठून आलास, कोण आहेस तू, तुझी स्थिती का झाली सांग मला. मग त्याने सांगितलं की मी खरा कुबेराच्या बागेतला मी माळी आहे आणि मी त्यांना तिथे नित्य फुलं आणून देत होतो. आणि एकदा शिवपूजेच्या वेळी मानस सरोवराला जाऊन फुलं घेऊन आलो, पण घरातच बायकोजवळ थांबलो. तिचा चेहरा बघून कामासक्त झालो, क्रीडा करत राहिलो आणि मला काळाचं भान उरलं नाही. फुलं देण्याची वेळ टळून गेली. कुबेराची स्वारी रागावली आणि त्याने हा मला शाप दिला आहे. त्या कारणानं माझं अंग सगळं कुष्ठाने भरून गेलंय, क्षतिग्रस्त झाले. क्षतिग्रस्त बाई त्याला भोकही पडली वाटतं त्यामध्ये. मग ते कुष्ठरोगच एक प्रकारचा आणि तो अजून पांढरा कुष्ठ. तर मी अशा घोर काननामध्ये अरण्यामध्ये मी फिरतोय बिचारा नशिबाने माझ्या. मग त्याच्या वचनानुसार माझ्या बायकोचा पण वियोग झाला ना. कुष्ठ झाल्यावर अशी पण बायको पोरं जवळ लांबच राहतात आणि वरनं त्याला पृथ्वीवर पाठवून दिलं. पण आज म्हणले माझ्या भाग्यानं माझा योग आला आणि तुमची भेट माझ्याशी झाली. महाराज तुम्हाला कळकळून सांगतोय, काहीतरी दंड करा मला, ह्यातनं एक तर मला मुक्त करा. कळवळून विनंती केली. डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहू लागल्या. ती आर्तता जाणून मुनी म्हणाले, हे बघ, तू एक तर खरं बोललास माझ्यापाशी येऊन, माझी चेष्टा नाही केली. चेष्टा म्हणजे कसं, ते काय झालंय ते मला तुम्हीच ओळखा किंवा खरी गोष्ट सांगायचीच नाही असं तू केलेलं नाही. तुझा अपराध तू कबूल केला खऱ्या मनाने. म्हणून मी तुला एक व्रत सांगतो, ते व्रत तू आता कर, त्याने तुला यातून मुक्ती मिळेल. आता ते व्रत कधी येतं? ज्येष्ठ कृष्ण पक्षात म्हणजे ज्येष्ठ महिन्यातली जेव्हा दुसरी एकादशी पडते तिला योगिनी एकादशी असं म्हणतात. तिच्या पुण्यप्रभावानं निश्चित तू कुष्ठमुक्त होशील. ऋषींचं हे वचन कानी पडलं, मन सुखावलं. कोंदाटलं दुःख पण सगळं डोळ्यावाटे वाहून गेलं होतं. म्हणजे जरा भार हलका झाला होता मनाचा. कृतज्ञतेने हृदय भरलं, अगदी गळा दाटून आला. भावविभोर झाली वृत्ती त्याची. त्यांचे चरण वंदन केले आणि त्यानं त्यांच्या उपदेशाप्रमाणे एकादशीचं व्रत केलंय. आता आपण कसं करावं हे मागच बघितलंय की दशमीपासून सुरू करायचं आदल्या रात्री. मग ते नक्त, एकभुक्त किंवा पूर्ण उपवास, निर्जला असे अनेक प्रकार आहेत. आणि त्याच्या पारण्याच्या दिवशी पण ते सकाळीपर्यंत त्या त्या व्रतानुसार खायचं प्यायचं नाही आणि मग लोकांना देऊन अन्नदान करून मग ते खायचं. हे व्रत प्रत्येक एकादशीचं आहे. मग तसं त्याने व्रत केलं. त्या प्रभावाने अल्पवादीत त्याचं अल्पवत म्हणजे काय, एकदा उपास केला की अशी जादूची कांडी नाही फिरत, लगेच जात नाही. पण काही काळात हळूहळू त्याचं ते कुष्ठ सगळं निघून गेलं. त्याच्या देहाला दिव्यत्व प्राप्त झालं. होताना मात्र जादूची कांडी फिरल्यासारखा लगेच रोग होतो शापाने, पण जाताना मात्र तो लवकर जात नाही. म्हणजे ती म्हणत आहे ना आपल्याकडं की दुखणं येताना हत्तीच्या पावलाने येतं आणि जाताना मुंगीच्या पावलाने जातं, तशीच ही परिस्थिती आहे. मग तो अव्यंग झाला, चांगला झाला. त्याची आणि त्याच्या पत्नीची पुन्हा पुनर्भेट झाली, गाठ पडली आणि आपली सुखाची कालक्रमणा तो करू लागला. आणि पुन्हा उभयता हे व्रत दोघेजण करू लागले आणि कधी त्याने कुठल्या गोष्टीला परत चुकारपणा केलेला नाही. तर याचं पुण्यफळ काय आहे? तर 88,000 ब्राह्मणांना जेवण घातल्यावरती जे पर्वता एवढं पुण्य असेल तेवढंच मोठं पुण्य या योगिनी एकादशीचं व्रत केल्याने होतं. तर ही पापशमनी प्रशमनी, पाप शमवणारी आहे, महापुण्य फळ देणारी आहे. नावातच योगिनी आहे म्हणजे काय, तर ते वैराग्य विरक्ती आलीच पाहिजे थोडक्यामध्ये संसाराची. आणि ज्यांनी कोणी श्रवण पठण करतील त्या सगळ्यांना पण 1,000 गायी दान केल्याचं पुण्य मिळणार आहे. आणि हरीच्या कृपेने तुमचं नष्टचर्य आहे ते सर्व दुरित वाईट सगळं नष्ट होऊन जाईल. अशा रीतीने इथे हा अध्याय वैवर्त पुराणामधला घेतलेला अध्याय संपलेला आहे. श्री कृष्णार्पण नमस्तू. मूकं करोति वाचालं पंगूलं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं.
आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय.